नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनची सुरुवात करते। यावेळच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीना देशभरात 7व्या आणि अखेरच्या टप्प्यासाठीचं मतदान सुरू आहे। दुपारी 2 वाजेपर्यंत सरासरी 41% मतदान झालंय। बिहारमध्ये दुपारी 2 पर्यंत 36% मतदान झालंय, तर हिमाचल प्रदेशमध्ये 45% मतदान झालं असल्याचं कळत आहे, तर मध्य प्रदेशमध्ये 46% मतदान झालंय। यावेळची सगळ्यात महत्त्वाची आपण बातमी पाहतोय। दुपारी 2 वाजेपर्यंत 41% मतदान झालंय। केंद्रीय पोलीस दल पश्चिम बंगालमधल्या मतदारांवर प्रभाव टाकत आहेत आणि केंद्रीय दल भाजपच्या आज्ञा पाळत आहेत। तृणमूल काँग्रेसचा असा आरोप आहे। पश्चिम बंगाल काँग्रेसच्या वतीनं देखील आरोप करण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही तक्रार आहे। याच विषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, सुरुवातीला माहिती अर्थातच दुपारी 2 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाच्या टक्केवारी संदर्भात कसा लोकांचा उत्साह पाहायला मिळतोय? आतापर्यंत 41% मतदान झालेलं आहे। बरोबर आहे। खास करून जर बघितलं आतापर्यंत ज्या पद्धतीने मतदानाची माहिती मिळते, जवळपास 41.49% म्हणजे जवळपास 42% मतदान झालेलं आहे। आणि त्यानंतर बिहारमध्ये 36.20, हिमाचलमध्ये 45.5, मध्य प्रदेशमध्ये 46.3, पंजाबमध्ये 37.89, उत्तर प्रदेश 37%, वेस्ट बंगालमध्ये 50% आणि झारखंडमध्ये 52% आणि चंदीगडमध्ये 37% अशा प्रकारचं मतदान झालेलं आहे। 8 राज्यांतील 59 लोकसभांवरती मतदान होत आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, जो सकाळी बऱ्यापैकी मतदान झालं होतं, पण आता जसं उष्णतामान वाढलेलं आहे तसं मताची टक्केवारी कमी आहे। होऊ शकतं सायंकाळी 5 नंतर पुन्हा एकदा किंवा 4 नंतर पुन्हा एकदा लोकांची गर्दी मतदान केंद्रावर जमा होईल आणि ही टक्केवारी जी आहे वाढेल। यावेळेस मतदानामध्ये जर बघितलं तर आतापर्यंत 6 टप्प्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान झालं आहे, पण अजूनही पश्चिम बंगालमध्ये जी आकडेवारी आतापर्यंत पाहायला मिळते त्यामध्ये जवळपास अजूनही विक्रमी मतदानाची शक्यता वाटत नाही, कारण की ज्या पद्धतीनं 52% 50% मतदान पोहोचलेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर लोकांचा कल मतदानाकडे आहे आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावण्याचा प्रयत्न खास करून मतदारांचा आहे। आणि या 59 लोकसभांपैकी बहुतांश जागेवर भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत, त्यामुळे भारतीय जनता पक्षालाही मोठं आव्हान आहे या सगळ्या जागा शाबूत ठेवण्याच्या। तर काँग्रेसला यापैकी जास्तीत जास्त जागा कशा पटकावता येईल याचाही प्रयत्न आहे। समाजवादी पक्ष असो, बहुजन समाज पक्ष असो, या सगळ्यांचा प्रयत्न आहे की भारतीय जनता पक्ष जास्तीत जास्त जागा। 2014 प्रमाणे ही लढाई काही सोपी नाहीये, कारण महागाडी झालेली आहे। काँग्रेस सुद्धा आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जसा पश्चिम बंगालचा उल्लेख केला, पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान होतच आहे, पण त्याचबरोबर आरोप प्रत्यारोप सुद्धा पाहायला मिळतात। पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसनं भाजपवर आरोप केलाय। प्रशांत, बरोबर आहे। ज्या पद्धतीनं तृणमूल काँग्रेसच्या वतीनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्यात आलं आहे, तक्रार करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जो दौरा आहे केदारनाथ आणि बद्रीनाथचा, या दौऱ्याचा वापर 19 जे मेला जे मतदान होते, आज जे मतदान होते त्यामध्ये 7व्या टप्प्याच्या मतदानावरती प्रभाव पाडण्याकरता या प्रकारे या संपूर्ण दौऱ्याचं आयोजित करण्यात आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे अशी त्यांची तक्रार केली आहे। सोबतच जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं भाविकांनी मोदीच्या घोषणा दिल्या, याचाही प्रभाव मतदानावरती होऊ शकतो। आणि सोबतच ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीडियाला संबोधित केलं आहे, मीडियाचा वापर देखील केला जात आहे मतदानावरती प्रभाव टाकण्याकरता, त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग आहे अशी तक्रार खास करून तृणमूल काँग्रेसच्या वतीनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र देऊन करण्यात आलेली आहे। सोबतच जर बघितलं काँग्रेसने याच प्रकारची तक्रार केली आहे की या संपूर्ण केदारनाथ असो आणि बद्रीनाथचा जो दौरा आहे, या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या संपूर्ण प्रक्रियेचा, देवदर्शनाचा प्रक्रियेचा, आध्यात्मिकाचा याचा प्रभाव जो आहे तो मतदानावरती पडावा आणि मतदारांनी जास्तीत जास्त भारतीय जनता पक्षाला मतदान करावं असाच प्रयत्न आहे, अशी तक्रार खास करून पश्चिम बंगाल काँग्रेसच्या वतीनं करणार आहे। याचा अर्थ असा होतो की आदर्श आचारसंहितेचा भंग करण्याप्रकरणी आतापर्यंत 10 ते 11 वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींची तक्रार करण्यात आली आहे, पण बहुतांश वेळा त्यांना क्लीन चिट मिळाली आहे। त्यामुळे या प्रकरणात काय निर्णय लागतो याकडे आणि केंद्रीय निवडणूक आयोग कशा प्रकारे निर्णय घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित दिल्लीत अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळतात, भेटीगाठी सुद्धा होतात। प्रशांत, जाणून घेणार आहोतच, पण सुरुवातीला आपण पाहूया पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सुद्धा हिंसाचार काही थांबताना दिसत नाहीये। यावेळी तर समाजकंटकांनी थेट बॉम्बच फेकलेत। अनेक ठिकाणी भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चकमकी सुद्धा उडाल्यात। एक नजर टाकणारा खास रिपोर्ट सुरुवातीला पाहूया।
देशात सर्वात जास्त चर्चा सुरू आहे ती पश्चिम बंगालमधल्या निवडणुकीची, कारण इथं मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडतोय। देगंगामध्ये काही अज्ञात व्यक्तींनी बाईकवरून येऊन स्फोट घडवला। बाईकवरून आलेल्या समाजकंटकांनी बॉम्ब फेकले, पण स्फोटानंतर त्यांची बाईकही पडली। त्यामुळे समाजकंटकांना पळ काढावा लागला। मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्यासाठी स्फोट घडवण्यात आले। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासालाही सुरुवात केली आहे। बॉम्ब फेकणारे कोणत्या पक्षाशी संबंधित होते किंवा त्यांनी कोणाच्या आदेशावरून हे कृत्य केलं हे तपासानंतर स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। एकूणच आपण पाहतोय पश्चिम बंगालमध्ये 7व्या टप्प्यात सुद्धा हिंसाचार झालेला आहे, तर दुसरीकडे मात्र तिसऱ्या आघाडीकरता भेटीगाठी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। चंद्राबाबू नायडू यांनी आज शरद पवारांची भेट घेतली, राहुल गांधींसोबत चर्चा केली। सलग दुसऱ्या दिवशी या तीनही नेत्यांमध्ये भेटीगाठी झालेल्या आहेत, विचारमंथन झालंय, चर्चा झाली आहे। आता तर सोनिया गांधी यांच्यासोबत सुद्धा चर्चा होणार असल्याचं कळतंय। त्यानंतर लखनौला जाऊन अखिलेश यादव आणि मायावतींची सुद्धा त्यांनी काल भेट घेतलेली होती। आजच्या भेटी आटपून ते हैदराबादला परतल्याचं सुद्धा कळतंय। याच विषयी अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, काय अधिक माहिती या संदर्भात? आपण पाहतोय की वराड तर सजलेलं आहे, प्रतीक्षा फक्त नवरदेवाची आहे, अशीच तिसऱ्या आघाडीची तयारी आहे। बरोबर, तिसऱ्या आघाडीच्या मोर्चाची मुहूर्तमेढ होत आहे। गेल्या 2 दिवसापासून चंद्रबाबू नायडू ज्या पद्धतीने प्रयत्न करतायत, सीताराम येचुरीची त्यांनी 2दा भेट घेतली, त्यानंतर अरविंद केजरीवाल जे दिल्लीचे मुख्यमंत्री आहे त्यांची देखील भेट घेतली, त्यानंतर काल सकाळी आणि आज सकाळी राहुल गांधी जे काँग्रेसचे अध्यक्ष त्यांची भेट घेतली। काल जवळपास 1 तास 10 मिनिटं त्यांच्यासोबत भेट झाली। आज देखील जवळपास 17 ते 18 मिनिटं राहुल गांधींची भेट झाली। त्यानंतर ते शरद पवारांची काल जवळपास 1 तास 17 मिनिटं भेट झाली। आज देखील जवळपास 20 ते 22 मिनिटं त्यांची भेट झालेली आहे। याशिवाय पुन्हा सीताराम येचुरीशी ते भेटलेले आहेत। आता प्रतीक्षा आहे की सोनिया गांधींची त्यांची भेट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आणि यामध्ये जर बघितलं, महत्त्वाचं म्हणजे सोनिया गांधींचा प्रयत्न आहे की सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावं। यासाठी त्यांनी बहुतांश UPA आणि नॉन NDA जे पार्टनर आहेत, पक्ष आहेत, त्यांना पत्र देखील पाठवलं आहे अशी माहिती मिळते, राजकीय सूत्रांची माहिती आहे। त्या पत्राच्या आधारावरती येत्या 23 तारखेला बैठक बोलवण्याची तयारी करण्यात येत आहे। दुसरीकडे शरद पवार यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य दिले त्यांनी म्हटलंय की आम्ही ज्या निवडणुका झाल्या 6 टप्प्याच्या तर विश्लेषण करतोय, कुठे कोणाला जागा मिळत आहे आणि आम्ही जोही आमची बैठक असेल ते 23च्या निकालानंतर आम्ही बैठकीला बसू, पण आम्ही चर्चा करतोय असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं त्या चर्चेच्या माध्यमातून तिसऱ्या मोर्चाची मुहूर्तमेढ कशी ठेवता येईल हा एक प्रयत्न आहे। जसं त्यामुळे एकूणच मोर्चे बांधणीला चांगलाच वेग आल्याचं पाहायला मिळतंय। प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। अर्थात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण पंतप्रधान मोदींनी केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन सुद्धा घेतलंय। पुढची बातमी याच संदर्भातली।